कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज मी तुझी ब्रँड एम्बेसेडर होण्याची हौस पूर्ण जिरवून टाकते। वाव, ती सला कानाखाली बसली। पण आता आपण जपून राहिलं पाहिजे, है ना? सावित्री आत्या, ईशा तुला लाज नाही वाटत? एक मुलगी असून एका मुलीसोबत असं वागते? इथे काय खेळ चालू आहे का? तुम्ही सगळे मजा घेतायत? आज का तुमचं प्रोफेशनलिझम? चला निघायचं, गेट लॉस्ट। आदित्य, काय चुकलंय माझं? काय केलंय मी? तू या पारूला इनोसंट बोलतोयस? तुमच्या मते तर हिचं कधीच काही चुकूच नाही शकत ना? आणि अरे इतकी जर इनोसंट आहे तर मग का झाली ती ब्रँड एम्बेसेडर? एक बेसिक सर्वंट आहे ना, मग सर्वंट होऊनच राहायचं। केली असते त्यांनी घरातली धुणी भांडी आणि कामं। तुम्ही सगळ्यांनी तिला डोक्यावर बसवून ठेवलंय। आणि बाय द वे आदित्य, हे फोटोशूट मी सासू मोमच्या परमिशनने करत होते। त्यांचा माझ्यावर पूर्ण ट्रस्ट आहे म्हणून त्यांनी माझ्यावर ही रिस्पॉन्सिबिलिटी सोपवली। आणि तू काय बोलतोस मला? शट अप। पारूचा फोनवरचा आवाज ऐकून आई अस्वस्थ झाली होती म्हणून तिने अर्ध्या मीटिंग मधून मला परत पाठवलंय, माहितीये का तुला? का? कारण तिचा तुझ्यावरचा विश्वास कमी पडला। तिला तिच्या निर्णयावर दुसऱ्यांदा विचार करावा लागला। आणि आईचा पारूवर किती जीव आहे तुला माहित असताना सुद्धा तू असं कसं काय वागू शकतेस तिच्याशी? आणि मुळात कोणासोबतच असा वागायचा विचार कसा काय करू शकतेस तू? बरं झालं मी वेळेत आलो, नाही तर तू काय हालत केलीस त्या बिचारीची? ईशा, तू पारूच्या ब्रँड एम्बेसेडर असण्यावर जळतेस हे माझ्या लक्षात आलं होतं, पण तुझी जेलसी या थराला जाईल ना असं मला वाटलंही नव्हतं। आणि बाय द वे, असं कोणाला कमी लेखून त्रास देऊन कधीही सक्सेस मिळत नसतो। आदित्य, हे बघ, माझं काही चुकलेलं नाहीये। सासू मॉमने माझ्यावर या फोटोशूटची रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती। आणि तू प्रोफेशनलिझम बद्दल बोलतोयस ना? देन यू बी अ लिटल प्रोफेशनल आदित्य। तुला एवढं बेसिक तर माहित असेल ना की पारू एक मॉडेल आहे आणि मॉडेलला त्या प्रोजेक्ट नुसार तसे आउटफिट्स वेअर करावे लागतात। त्यात तिची काही चॉईस नसते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।